नमस्कार, मी मृणाली पिळणकर. मी पाहत आहात LS मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या बातम्यांचा सुपरफास्ट आढावा. पुरोगामी विचारांचा, महाराष्ट्र धर्माचा, शिव शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा जागर करूया. रोहित पवारांचं ट्विट. सरकारशी संबंधित व्यक्तीच्या विरोधात FIR करणं किती कठीण आहे हे मी स्वतः अजितदादांच्या अपघात प्रकरणात फार जवळून अनुभवले असल्याचं ट्विटमध्ये नमूद. मराठी सक्तीवरून शिंदेंच्या शिवसेनेत पडली फूट. मराठी सक्तीवरून शिंदेंच्या शिवसेनेचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर. शिंदे सेनेचे नेते संजय निरुपम यांचं परिवहन मंत्र्यांना पत्र. शिक्रापूर पोलिसांची काळ्या काचांच्या वाहनांवर कारवाई. फॅन्सी नंबर प्लेट, कर्कश आवाज करणाऱ्या बुलेट सायलेन्सरवर कारवाई. गेल्या 4 दिवसांपासून नाकाबंदी करून नियमभंग करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात 4.5 लाख हेक्टरपेक्षा जास्त जमीन देवस्थानांच्या नावावर. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य. पंढरपुरात मुलींना मोफत शिक्षण देण्याच्या योजना अंमलात नाही. मुलींना शासनाच्या शिष्यवृत्तीपासून राहावं लागतंय वंचित. भंडाऱ्याच्या पालांदूरमध्ये शाळेतील झाडांची अवैध कत्तल. संबंधित यंत्रसामग्री जप्त. मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल, पुढील तपास. परभणीच्या सेलूत हाणामारी प्रकरणातील आरोपींना पोलीस वाहनातून सरकारी दवाखान्यात घेऊन जातानाचा हल्ला. पोलिसांच्या ताब्यातील आरोपीवर तलवारीनं जीवघेणा हल्ला. पुण्याच्या कात्रज घाटात बस अपघात. रिक्षा चालकाचा मृत्यू, 3 जण जखमी. भंडाऱ्याच्या लाखणी तालुक्यात भीषण आग. आगीत रेशन दुकानासह घर खाक. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती. दुकान मालकाचं मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान. जुना नाशिक परिसरामध्ये म्हशीच्या गोठ्याला भीषण आग. आगीमध्ये 10 ते 12 जनावरं भाजली गेल्याची माहिती. आगीचं कारण अद्याप स्पष्ट. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.